नेतृत्वात आंदोलन सुरू झालं आणि 29 तारखेपासून या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठेशाही न दाखवता पेशवाई दाखवा लागला। कालपासून आमचं अन्न पाणी आणि सर्व काही दुकानदाराला जे काही आम्हाला अन्न नागरी वस्त्र निवारा लागतो हे सर्व या मुख्यमंत्र्यांनी या पेशवाई सरकारनी, पेशवाई सरकारच म्हणता येईल कारण की हे सरकार फक्त एक माणूस चालवतोय, त्याचं नाव आहे देवेंद्र फडणवीस। देवेंद्र फडणवीस साहेबाला आमची विनंती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवशाही सरकार आणा, तुम्ही पेशवाई चालवू नका आणि मराठे पेशवाई चालू देणार नाही। आरक्षणचा लढा जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत हे मराठे मागे हटणार नाही। ज्याप्रमाणे पानिपत मध्ये आमची हार झाली तशी हार आमची आता होणार नाही। मराठे हुशार झालेले, तुम्ही मुंबईतले रस्ते, तुम्ही मुंबईतले दुकानं, तुम्ही मुंबईतले अन्न पदार्थ, तुम्ही सर्व काही हॉटेल जरी बंद ठेवल्या तरी मराठे इथं उपाशी राहायला तयार आहे। परत एकदा मी शासनाला विनंती करतो, लवकरात लवकर जर मराठ्याला ओबीसी मधून आरक्षण दिलं नाही तर याचे गंभीर परिणाम येणाऱ्या निवडणुकीमध्ये या सरकारला भोगावे लागतील। हम तुम्हारे साथ एक मराठा, चरंगे पाटिल तुम आगे बढ़ो, चरंगे पाटिल तुम आगे बढ़ो। छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति संभाजी महाराज की, एक मराठा